आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले कौतुक। क्षयरोगाचा सामना करत असलेली वय वर्ष 3 ते 16 मधील मुले, त्यांना आनंद मिळावा, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, तसेच त्या मुलांना हवी असलेली एखादी वस्तू त्यांना मिळाल्यानंतर अर्थात त्यांची विश पूर्ण झाल्याचा आनंद ठाणे महानगरपालिकेच्या सर्वांना पाहायला मिळाला। निमित्त होते ठाणे महानगरपालिका आणि मेक अ विश फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे। या स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागाचे व मेक अ विश फाउंडेशनचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कौतुक केले। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग व मेक अ विश फाउंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला, नगरसेवका सहर शेख, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे आदी उपस्थित होते। क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या समाजातील गरजू आणि आजाराशी लढणाऱ्या 3 ते 16 वर्ष वयोगटातील बाल रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला। क्षयरोग हा केवळ शारीरिक आजार नसून तो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हान देखील निर्माण करतो। अशा परिस्थितीत उपचारांसोबत प्रेम, आपुलकी, प्रोत्साहन आणि आनंदाचीही तितकीच गरज असते। या बालकांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करून त्यांना नव्या आशा, नव्या उमेदीची भेट देत असल्याचे मेक अ विश फाउंडेशनच्या स्मिता पाटील यांनी नमूद केले। या बाल रुग्णांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या वयोमानानुसार आवश्यक असलेल्या वस्तू, उदाहरणार्थ सायकल, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच, क्रिकेट किट आदी साहित्य या मुलांना वाटप करण्यात आले। या आजाराशी सामना करत असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे काम ठाणे महानगरपालिका व मेक अ विश फाउंडेशन करत आहे। मुलांची गरज ओळखून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तू त्यांना उपलब्ध करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण केल्याबद्दल हा उपक्रम राबविणारे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील व मेक अ विश फाउंडेशनच्या स्मिता यांचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कौतुक केले।